कसं असतं बघा, आता तुम्ही सगळ्यांनी ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक वाचलंय. जेम्स क्लिअर नावाचा ऑथर आहे. ॲटॉमिक हॅबिटमध्ये ते हेच सांगतात, की छोट्या-छोट्या गोष्टी कन्सिस्टन्सीने केल्यानंतर ते कुठपर्यंत घेऊन जातात. तर स्टोरी कशी आहे, जेव्हा चायनीज बांबू ट्री लावलं जातं ना, तेव्हा पहिले 5 वर्ष एक कणभर सुद्धा ते जमिनीच्या बाहेर येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्याची ग्रोथ थांबली का? नाही. ते इंटरनल वाढत असतं. रूट पासून वाढत असतं. पण जसं 5 वर्षांनी त्याला पालवी फुटते, जसं ते वर येतं, तर पुढच्या दीड महिन्यामध्येच म्हणजे 5 वीकमध्येच आहे ना, ते जवळपास 90 फूट उंचीपर्यंत वाढतं. आणि मित्रांनो, तुमची जावा एफएक्सची आणि सुपर एक्सची जर्नी अशीच आहे. तुम्ही एवढे दिवस गेल्या 5 महिन्यांपासून जे काही तुम्ही शिकलात, त्याचे एफर्ट्स जे काही आहे, त्याचं बीज बोलतो ना, आज अंकुर इथे दिसायला लागणार आहे. आणि इथनं पुढची तुमची ती जर्नी 90 फुटापर्यंत म्हणजे पुढच्या काही वर्षातच तुम्ही आयटी मध्ये भारी करिअर करणार आहात. मी असं का सांगितलं तुम्हाला, कारण सगळ्यांनी हेच मोटिवेट व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, फक्त एक राईट टीम आपल्या सोबत असणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला कळलं देखील असेल की टीम सोबत असल्यानंतर टीम बरोबर काम कसं करायचं. प्रत्येकही बोटा सेम नसतात, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. काही लोकांचे तर टीमचे एक्सपिरियन्स पण मी ऑलरेडी ऐकले होते, की सर हा सोडून गेला, तो सोडून गेला, सर मी एकटाच राहिलो. मी म्हटलं तू लढ. सिंपल आहे ना, म्हणजे कोणावर डिपेंड नाही राहायचं हे पण आपल्याला कळलं आणि कोलॅबरेशन मध्ये काम कसं करायचं हे पण कळलं.